आपला सिंधुदुर्गच्या 5व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पॉलिसी सी फूड्सच्या माध्यमातून फ्रोझन फिश अँड चिकन सप्लाय इंडस्ट्रीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पायोनर असलेल्या अपूर्वा अंतोन फर्नांडिस यांना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते यशस्वी उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते पॉलिसी सी फूड्सचे सर्वेसर्वा आणि यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली ते अपूर्व आंतोन फर्नांडिस यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मारूया. त्यांच्या कार्याची चित्रफित आपण अगोदर पाहूया आणि मग त्यांचा आपण सन्मान करूया. धन्यवाद. अपूर्व आंतोन फर्नांडिस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासे हे महत्त्वाचं पीक, जिथे पावसाळा वगळून दर दिवशी मासेमारी केली जाते, त्या डोमेस्टिक मार्केटमध्ये फ्रोझन फिश सप्लाय हा विचारच एकेकाळी कोणी करू शकत नव्हते. वाढते पर्यटन आणि त्यातून मांसाहाराची दररोज असणारी वाढती मागणी यातील तफावत आपल्या मालवण शहरातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे पदवी शिक्षण घेतलेल्या एका युवकाने हेरली आणि त्यातून उदयास आली पॉल सी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. सिंधुदुर्ग आणि लगतच्या गोवा राज्यासह पॉल सी फूडच्या 6 आउटलेटमधून चिकन आणि मच्छी खवयांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी फ्रेशसह फ्रोझन मासे स्वमालकीच्या पॉल सी फूड्स कंपनीद्वारे सप्लाय करणारा युवक आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या मालवण शहरातील, ज्यांचे नाव आहे अपूर्व अंतोन फर्नांडिस. वडील अंतोन यांनी 1992 मध्ये 30 एकर जागेत जर्मन मधील पार्टनर सोबत आचरा येथे ट्रायटन मॅरिनिक्स कंपनीद्वारे प्रॉन्स फार्मिंग बिझनेस सुरू केला. 1998 मध्ये स्वमालकीच्या 40 ट्रॉलर्स मधून माशांचा व्यापारही केला. पण काळाच्या ओघात प्रॉन्स फार्मिंग फिशीज कोलॅप्स झाले आणि 2005 साली प्रॉन्स फार्मिंग माशांचा व्यापार वडिलांनी बंद केला. ही झाली अपूर्व यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. दरम्यान अपूर्व यांनी पुणे येथे 2012 साली बीई ऑटोमोबाईल केल्यानंतर टाटा मोटर्स मध्येच 2014 पर्यंत जॉबही केला. मांजा हायब्रिड फाल्कन कार प्रोजेक्टवर अपूर्व यांनी काम केले. नोकरी करत असतानाच 2013 मध्ये अल्फान्सो मँगो ट्रेडिंग आणि मासोळी मालवणी सी फूड अँड कॉन्टिनेंटल नावाचे रेस्टॉरंट पुण्यात त्यांनी स्वतः सुरू केले. त्याचवेळी निसर्ग, महेश लंच होम सारख्या पुण्यातील 30हून अधिक रेस्टॉरंटना दर दिवशी 200 किलोहून अधिक फ्रेश मासे मालवणहून पुण्यात आणून सप्लाय बिझनेसही त्यांनी केला. 2014 मध्ये पुण्यात स्वतःची ओ फिश नावाची वेबसाईट लॉन्च करून फिश होम डिलिव्हरी सुरू केली. तेव्हा प्रसंगी स्वतः अपूर्व यांनी फिशची होम डिलिव्हरी केली आहे. 2016 मध्ये फ्रोझन फिश इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम सुरू केले. 2018 मध्ये घरातून सुरू केलेला फ्रोझन फिशचा व्यवसाय आता सिंधुदुर्ग गोव्यासह संपूर्ण देशात पसरला आहे. पोल्ट्रीमधील चिकन आणि समुद्रातील मासे असे कॉम्बिनेशन देणारी पॉल सी फूड्स ही कंपनी 2021 मध्ये अपूर्व यांनी स्थापन केली आणि कणकवली शहरात पहिले रिटेल आउटलेट 2021 साली सुरू केले. कणकवलीसह मालवण शहर, तारकर्ली, 5000 स्क्वेअर फूट जागेतील कलंगूट येथील आउटलेट, कोलवा आणि पणजी असे 6 रिटेल आउटलेट त्यांचे आज घडीला आहेत. ताज, मॅरिएट, महिंद्रा क्लब्स, ITC, नोवाटेल सारख्या स्टार प्रॉपर्टीजसह होरेका इंडस्ट्रीमध्ये फिश सप्लाय करत पॉल सी फूडने आपल्या नावाचा आता दबदबा निर्माण केला आहे. 2022 मध्ये अपूर्व यांनी स्वमालकीचे फ्रोझन प्रोसेस युनिट कुडाळ MIDC मध्ये सुरू केले. 120 टन कॅपॅसिटी असलेले हे युनिट आता 500 टन कोल्ड स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये विस्तारित होत आहे, ज्यात देशभरात खरेदीनंतर फ्रोझन प्रोसेस केलेले मासे स्टॉक केले जातात. सुरुवातीला नाक मुरडणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांपैकी आता 70% अधिक हॉटेल्समध्ये पॉलिसीचेच मासे खायला मिळतात. अमेझॉनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काही दिवसातच रिटेल इंडस्ट्रीमध्ये पॉल सी फूड्स आपल्याला दिसेल. 2022 साली अपूर्व यांनी त्यांच्या वडिलांनी पार्टनर सोबत सुरू केलेला ट्रायटन मॅरिनिक्स कंपनी टेक ओव्हर केली. त्यातून आता प्रॉन्स फार्मिंग आणि फिश फार्मिंग सुद्धा त्यांनी सुरू केले आहे. प्रोग्रेसिव्ह फिश फार्मिंग या राष्ट्रीय पुरस्काराने अपूर्व यांना हैदराबाद येथे तेलंगणाच्या फिशरीज मिनिस्टर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पेट फूड प्रीमियम क्वालिटी उत्पादन करणाऱ्या फॉरेन कंट्रीज मधील चेक रिपब्लिक मधील वाफो कंपनीशी त्यांनी टाईप केले आहे. प्रोफाइन ब्रँड प्रोजेक्ट्स विक्रीसाठी पॅन इंडिया कॉन्ट्रॅक्ट केले आहे. यासह पोलंड आणि थायलंड मधील कंपन्यांशीही पेट फूड बाबत टाईप केले आहे. आजवर फॉरेन कंट्रीज मधील प्रीमियम क्वालिटी पेट फूडचे 2 शिपमेंट त्यांनी पूर्ण केले आहे. आता टॉफीबार प्रायव्हेट लिमिटेड ही स्वमालकीची फर्म स्थापन करून डोमेस्टिक ब्रँड त्यांनी डेव्हलप केला आहे. लवकरच टॉफीबार ब्रँडचे पेट फूड्स डोमेस्टिक मार्केटमध्ये विक्रीस येईल. फ्रेश आणि फ्रोझन फिश डोमेस्टिक मार्केटमधील होरेका इंडस्ट्रीमध्ये पॉल सी फूड्स हा ब्रँड उच्च प्रतीचा आणि विश्वासार्ह मानला जातो. स्थानिक नवउद्योजकांना मोटिवेशन ठरणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फ्रोझन फिश डोमेस्टिक इंडस्ट्रीमध्ये फाउंडर असलेल्या पॉल सी फूड्सचे सर्वेसर्वा अपूर्व अंतोन फर्नांडिस यांना यशस्वी उद्योजक पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनलचा यावर्षीचा यशस्वी उद्योजक पुरस्कार
अपूर्व आंतोन फर्नांडिस यांना प्रदान करताना आनंद होतो आहे. मी सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती करतो की या यशस्वी उद्योजकाच्या पुढील वाटचालीला त्यांचा यथोचित सन्मान करून आपण सदिच्छा द्याव्यात. आदरणीय अपूर्व आंतोन फर्नांडिस, यशस्वी उद्योजक. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन यशस्वी उद्योजक अपूर्व आंतोन फर्नांडिस यांच्या या यशस्वी कारकिर्दीला सलाम. आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक सदिच्छा. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.